एका मोठ्या अपडेटने संपूर्ण राज्यातील लाडक्या बहिणींची धडधड वाढवली आहे. ज्याची तुम्ही अनेक दिवस वाट पाहत होतात, तो रखडलेला हप्ता अखेर येणार का? मार्च आणि एप्रिलचे पैसे अजूनही खात्यात आले नाहीत आणि आता एक मोठा ट्विस्ट समोर आलाय. ई-केवायसीमुळे थांबलेले हप्ते, सरकारने दिलेली मुदत आणि आता 2 आठवड्यात पैसे जमा होण्याची शक्यता. पण थांबा, इथेच खरी धक्का देणारी बातमी आहे. ज्या महिलांनी अजून ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांचं नाव यादीतून कायमचं कट होऊ शकतं. म्हणजेच काहींना डबल हप्ता मिळणार, तर काहींना 1 रुपयाही नाही. तुमच्या खात्यात पैसे येणार का? तुम्ही पात्र आहात की अपात्र? हे सगळं स्पष्ट होणार आहे या व्हिडिओमध्ये, म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा. हप्ता का रखडला होता? बऱ्याच महिला विचारत होत्या की सरकार पैसे का देत नाहीये, तर त्याचं मुख्य कारण होतं आर्थिक वर्षाची अखेर आणि ई-केवायसी प्रक्रिया. कारण 1, मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असतो, त्यामुळे प्रशासकीय कामांचा ओढा जास्त होता. कारण 2, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ई-केवायसी. अनेक लाभार्थी महिलांची पडताळणी अद्याप पूर्ण झाली नव्हती. पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने ही प्रक्रिया अनिवार्य केली होती, ज्यामुळे हप्ते देण्यास थोडा उशीर झाला. आनंदाची बातमी, हप्ता कधी मिळणार? आता मुख्य मुद्द्याकडे वळूया. अपडेट्सनुसार ई-केवायसीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे ज्या महिलांची केवायसी पूर्ण झाली आहे, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी अशी की पुढल्या 2 आठवड्यांमध्ये मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचा थकीत हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच ज्यांना 3000 रुपये मिळणार आहेत, त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा असणार आहे. सरकारने ही प्रक्रिया आता वेगवान केली आहे. सावधान, कोण होणार अपात्र? बहिणींनो, इथे एक धोक्याची घंटा सुद्धा आहे. ज्या महिलांनी 30 एप्रिल या वाढीव मुदतीपर्यंत आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना मात्र या हप्त्याला मुकावं लागू शकतं. जर तुमची केवायसी अपूर्ण असेल, तर तुमचं नाव पात्र यादीतून कमी केलं जाऊ शकतं. ई-केवायसी न केलेल्या महिलांना अपात्र ठरवण्यात येणार असल्याचं समजतंय. त्यामुळे जर तुम्ही अजूनही हे काम केलं नसेल, तर त्वरित तुमच्या जवळच्या सेतू केंद्रावर किंवा मोबाईल ॲपवरून स्टेटस तपासून घ्या. तर लाडक्या बहिणींनो, तयार रहा. तुमच्या खात्यावर लवकरच आनंदाचा मेसेज धडकणार आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुमची ई-केवायसी पूर्ण झाली आहे का? कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. अशाच नवनवीन सरकारी योजना आणि अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या इतर बहिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.